सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। वाईच्या पश्चिम भागातील मालतपूर येथे डंपरच्या भीषण धडकेत अभिजित वाडकर या निष्पाप तरुणाचा जागीच मृत्यू झाला। कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष गमावल्यामुळे वाडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या भीषण अपघातानंतर संतप्त झालेल्या मालतपूरच्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आक्रमक रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे। गेल्या 2 महिन्यात या भागात अपघातांमुळे तब्बल 5 ते 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। सुसाट धावणारे डंपर आणि बेकायदेशीर माती उपसा करणाऱ्या माती माफियाच्या मुजोरीमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मालतपूर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जोपर्यंत दोषी डंपर चालक आणि संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्र नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी घेतला। घटनास्थळी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मात्र ग्रामस्थ आता तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर ठाम आहेत। भक्ती आणि शक्तीचा वारसा असलेल्या या पश्चिम भागाची प्रशासनाने पूर्ण वाट लावली आहे असं संताप व्यक्त होत असून आता या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण वाई तालुक्याचे लक्ष लागले आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।